नमस्कार मित्रांनो, मी आत्ता गुजरातमध्ये आहे आणि आत्ता मी गुजरातमध्ये पोयचा या गावामध्ये आलेलो आहे. तर पोयच्यामध्ये आपण एक मंदिर विजिट करणार आहे. ते तुम्हाला मी दाखवतो. नीलकंठ धाम म्हणून इथं एक मंदिर आहे पोयच्यामध्ये. आता आपण इथं नीलकंठ धामला मंदिर दर्शनासाठी जाणार आहे. तर आता आम्ही ज्या रिसॉर्टमध्ये स्टे केला ह्याच्यापासून नीलकंठ धाम हे फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि आता नीलकंठ धामचे दर्शन घ्यायला आलेलं आहे. आता आपण सहजानंद युनिव्हर्समध्ये आपण आता विजिट करायला जाणार आहे. सहजानंद युनिव्हर्सची कमान आहे. आता आपण आज जाऊन बघूया. हे बघ ते गरुड हे बघ इथं बघ मोर आहे. कसे मोर पवित्रता बनाए जहाँ तहाँ कूड़ा कचरा या ना करें. मोरे आहे का नाही. भारी दिसतंय का. आवडलं का तुला. हे आणि कसला भारी बघ समोर कृष्ण. शांत मोरगवाड आहे. हा
नीट ये खाली खाली पाणी आणि आय बघ अनु आत काय
संध्याकाळचे 7 वाजले आणि नीलकंठ धामचा नजारा बघा. सकाळी यायला पाहिजे होतं एवढा चालेल पोचल का आपण लवकर. असा आडवा फोटो काढे. आणू चढ नको, चल इकडे. विष्णू 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 लक्ष्मी. चला आणू आज चला. नीलकंठ धाम नंतर आपण इथं नीलकंठ धामपासून 90 किलोमीटरवर पावागड हे शहर आहे. तर पावागडमध्ये आपल्या 51 शक्तिपीठापैकी महाकालीचं मंदिर आहे. तर 51 शक्तिपीठापैकी महाकालीचं मंदिर आहे पावागड. तर पावागड स्टॅच्यू ऑफ युनिटीपासून आणि नीलकंठ धामपासून 90 किलोमीटर डिस्टन्स पडायचं. आपल्याला तिथं जाण्यासाठी कमीत कमी 3 तास लागणार आहे. तर तिथं गेल्यानंतर आपण महाकालीचं दर्शन घेणार आहोत. आणि पावागड हे 51 शक्तिपीठामध्ये आणि ते खूप उंचीवर आहे. तर ते तुम्हाला चालत जाण्यासाठी 2200 पायऱ्या चढून तुम्हाला वर मंदिरात दर्शनाला जावे लागते. जर तुम्हाला पायऱ्याने चढून जायचं नसेल तर तिथं रोपवे पण आहे. तर तुम्ही रोपवे मार्गे पण पावागडला जाऊ शकता.
तर पावागड हे ठिकाण सतीचे अंग म्हणजे पायाची तिथं पायाची आपली बोट पडली होती महाकालीची पार्वती मातेचे त्यामुळे तिथं पावागड असं त्या शहराला नाव पडलेलं आहे. देवीचे पायाची बोटे पडल्यामुळे त्याला पावागड असं म्हणत आहे. तर ते खूप उंचीवर मंदिर आहे. तर ते मला मी व्हिडिओमध्ये तिथं दर्शनासाठी गेला मी तुम्हाला दाखवतो. आता आपण पावागड इथे पोचलेलो आहे. आता आपण रोपवेच्या तिकिटासाठी लाईनीत उभं राहिलेलं आहे. हे दिसत नाही आहे पण ते पहिल्यांदाच रोपवेने प्रवास करत आहोत. आज पहिल्यांदाच रोपवेने प्रवास करत आहोत. त्यामुळं असं वाटतंय की भीती वाटते का नाही कसं काय ते आता गेलो असून. आता आम्ही पावागडला येण्यासाठी आम्ही सकाळी रूमवरून 8 वाजता निघालेलो होतो. आणि आम्ही जवळजवळ नाश्ता हा जेवणासारखाच इकडे दाखवतो. आम्ही नाश्ता जेवणासारखाच केलेला आहे. पुन्हा वर काय मिळेल का नाही याची गॅरंटी नाही. बरोबर ना तात्याभाऊ? आम्ही राहिला स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या अलीकडे 30 किलोमीटर होतं. तिथनं पावागड 90 किलोमीटर येण्यासाठी आम्हाला 3 तास लागलेले आहे. तर आता आम्ही रोपवेस लाईनमध्ये लागले तिकीट काढण्यासाठी. तुम्ही पावागडला वर देवीचं मंदिराचं दर्शन घेण्यासाठी 2 मार्गे जाऊ शकता. एक पायऱ्यान मार्गे आणि एक रोपवे मार्गे. तर आता आम्ही रोपवेचं तिकीट काढायला चाललेलो आहे. आता आम्ही रोपवे मार्गे जाणार आहे वर दर्शनासाठी. दिसतंय की जोर से बोलो. रोपवेचे तिकीट वर जाण्यासाठी येण्यासाठी एकच तिकीट आहे. जाण्यासाठी येण्यासाठी 150 रुपये. एका तिकीटाचा प्राईस 150 रुपये. मोठ्यांसाठी लहान मुलांसाठी 80 रुपये आहे. जर तुम्हाला पावागडला वर जर मंदिराच्या दर्शनासाठी चालत जायचं असेल तर पावागड हे मंदिर वर डोंगरावर असल्यामुळे तुम्हाला 2000 पायऱ्या चढून वर पावागडला मंदिरात दर्शनासाठी जावं लागेल. जर तुम्हाला चालत जायचं नसेल तर तुम्ही रोपवे मार्गे जाऊ शकता. कारण की अशा प्रकारे 2 मार्ग आहेत वर मंदिरात दर्शनासाठी जाण्यासाठी. आणि आत्ता आम्ही उभे आहे ते आम्ही रोपवेच्या लाईनमध्ये उभा आहे सगळेजण. आता रोपवेचं तिकीट काढणार आहे. आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे गर्दी खूप आहे. सोमवार आहे आज, सुट्टीचा दिवस नाही हा. आज पण सुट्टीचे दिवस सुट्टे चालू आहेत ना, पोरांना सुट्टे असल्यामुळे भरपूर गर्दी आहे सगळीकडे. बरं. खालचा व्ह्यू कसा दिसतो बघा, आहे का नाही? काय नाही का रोपवे मार्गे वर मंदिरात येण्यासाठी फक्त 4 मिनिटं लागलेले आहेत आपल्याला. आपण जर चालत आला असतो पायऱ्या मार्गात आपले 2 तास लागले असते चालत यायला. म्हणजे 2200 पायऱ्या आहेत वर चढत येण्यासाठी. रोपवेने आपण 4 मिनिटात आलेलो आहे. आता अन्वी आणि मी बघा चालत चाललेला आहे. अन्वी आणि मी बघा चालत चालले इकडे बघा बाय. आम्ही थोड़ा बैठो, सब्र रखो. चलो चले भाई, चले बेटे, चले बेटा. पावागड मंदिर
तिकडे रोपे काय ते पोचवायला वर. हा बांधकाम चालले ना. अजून एक